हॅलो एव्हरीवन, आज डे 9 आपण 2-3 दिवस मधात गॅप घेतला. आज आपण परत व्हिडिओ घेणार आहेत. त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5. बघा मग 5ची डिव्हिजिबिलिटी काय सांगते. आता ज्यावेळेस तुम्हाला खूप मोठा नंबर दिलेला आहे आणि त्याला डिव्हिजिबल करण्यासाठी आपण कोणता नंबर घ्यायला हवा असा प्रश्न ज्यावेळेस पडलास त्यावेळेस आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट कामास येते. मग बघा डिव्हिजिबिलिटी टेस्ट 5ची कशी आहे. ज्यावेळेस युनिट प्लेसला 0 किंवा 5 या दोघांपैकी एखादा नंबर असेल त्या संख्येला आपण 5ने डिवाइड करू शकतो आणि तो जो भाग जाणार आहे तो पूर्णपणे जाणार आहे, म्हणजे रिमेनिंग त्याचा 0 असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण आता मोठं एक्झाम्पल घेऊया. 5985. बघा आता या नंबरला 5ने डिवाइड करूया. मग डिवाइड करत असताना या ठिकाणी आपण सोप्या स्वरूपात डिव्हिजन करूया. 5 1 जा 5, इथे 0, 9, 5 1 जा 5, रिमेनिंग 4, 8 इथे घेतले, 5 9 जा 45, 3 0 अँड हे 5, मग 5 7 जा 35. म्हणजे जो रिमाइंडर आहे हा आपला 0 येतो. याचा अर्थ ज्यावेळेस रिमेनिंग 0 येईल त्यावेळेस त्या संख्येला पूर्णपणे भाग जातो. म्हणजे 2ची डिव्हिजिबिलिटी या ठिकाणी व्यवस्थित लागू होते हे आपल्याला दिसून येते. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा 7890 याचा जो युनिट प्लेस आहे हा 0 आहे. मग याला परत आपण 5ने डिवाइड करणार. बघा सोप्या स्वरूपात डिव्हिजन केल्याच्यानंतर आन्सर काय येतं आहे. 7890 डिवाइड बाय 5, 5 1 जा 5, 2 उरणार, नंतर 8, 5 5 जा 25, 3 0, 5 7 जा 35, 4 आणि हा 0 इथं घेतला म्हणजे उरणार इथे 40. आता 5 8 जा 40 अँड 0 - 0 0, 4 - 4 0, परत याचा रिमाइंडर हा 0 आला. याचा आन्सर आला आहे 1578. बघा याचा देखील रिमाइंडर हा 0 आला हे आपल्याला दिसून येते. आता बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल घेऊयात आपण. ज्या ठिकाणी युनिट प्लेस हा 0 पण राहणार नाही आणि 5 पण राहणार नाही. मग त्याचा रिमाइंडर काय येतो तो आपण बघूयात. बघा 9871 डिवाइड बाय 5. आता बघा याचा युनिट प्लेस हा 1 आहे, तो 0 पण नाही आणि 5 पण नाही. मग याचा रिमाइंडर काय येतो. मग या ठिकाणी आपण घेणार 9871 डिवाइड बाय 5, 5 1 जा 5, या ठिकाणी 4, 5 9 जा 45, 3 0, 5 7 जा 35, 7 - 5 होणार 2, 3 - 3 0 अँड हा 1 खाली घेतला. आता 5 4 जा 20. बघा सगळी लिस्ट संपलेली आहे आणि रिमाइंडर जो आहे तो सध्या इथे 1 आलेला आहे. म्हणजे 5ने या नंबरला जर आपण डिवाइड केलं तर पूर्णपणे त्याला भाग जात नाही. मग ही जी डिव्हिजिबिलिटी या ठिकाणी ही लागू होणार नाही. ज्यावेळेस युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल त्यावेळेस ती डिव्हिजिबिलिटी त्या ठिकाणी लागू होईल. हे तुमच्या या एक्झाम्पलवरून लक्षात आले असेल.